आनंदी मालिकेच्या आजच्या 20 एप्रिलच्या भागामध्ये आनंदी नोकरीला जाण्यासाठी हट्ट धरून बसलेली असते. आबाने एवढं समजावून सुद्धा ती तिचा हट्ट सोडतच नाहीत. पण इतक्यात अशी काही गोष्ट घडते की तिचे खाडकन डोळे उघडतात. कारण विद्याधर नावाचा राक्षस नेमका तिच्या घरी येऊन टपकतो. बरं, तो तिथे दमदाटीसुद्धा करतो. आनंदीला पाणी आणून द्यायला सांगतो आणि सगळ्यांसमोर तो तिचा हातही पकडतो. पण आता हाच विद्याधर नावाचा साप ठेचायला युगंधरने आखले एक योजना. स्वतः आनंदीला नोकरी देत त्याने तिला फॅक्टरीत सुरक्षित ठेवायची जबाबदारी जरी उचलली असली, तिथेही त्या शैतानाची नजर पडतेच. पण तिथे सुद्धा युगंधरने विद्याधरला असा काही फोडलाय ना, उचलून डायरेक्ट फॅक्टरीच्या बाहेरच फेकलाय. पण हे सगळं घडतंय तरी कसं, बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शिर्के बातमी घेऊन येतो. युगंधरला तो सांगतो की मालक साहेब, घात झाला बघा. युगंधर विचारतो, 3 शब्दात सांग. तेव्हा शिर्के सांगतो की नराधमानं डाव साधला. युगंधर विचारतो की कुठल्या माऊलीवरती नजर पडली त्या नराधमाची. तेव्हा शिर्के सांगतो, आपल्या आबा जाधवाची नात आनंदी हो. बिचारी पोर रस्त्याने निघाले होते तर रस्त्यात काटली तिला त्याने. गाडीत बसवलं, माहिती सगळी काढून घेतली. त्यानंतर जे काही घडतं ते शिर्के युगंधरच्या कानावरती घालतो. सोबतीला तो चंदन स्वतःला युनियन लीडर समजतो आणि असली घाणेरडी कामं करतो तो. तेव्हा युगंधरचे डोळे आग ओकत असतात. आत्ताच्या आत्ता त्याच्या नरडीचा खोट घ्यावा वाटतोय. ज्या आबा जाधवानं स्वतःचं आयुष्य आपल्या कंपनीसाठी घालवतो, त्याच्या नातीवरती याची घाण नजर. शिर्के सांगतो की आता त्याचं काहीतरी करावं लागेल, बंदोबस्त. युगंधर त्याला आदेश देतो, आत्ताच्या आत्ता त्याला निरोप धाड की उद्या सकाळी सूर्य उगवायच्या आत तो इथनं गेला पाहिजे, नाहीतर त्याचा हात आणि पाय मोडून कड्यात अडकावेन. तेव्हा शिर्के आदेशाचं पालन करून निघून जातो. युगंधर म्हणतो, माझ्या राज्यात वाघाची टरकाळी चालेल, पण लांडग्याची लबाडी अजिबात नाही. शिर्के विद्याधरकडे येतो आणि त्याला सांगतो की मालक साहेबांचा आदेश आहे की पैसे मिळाले तर निघा इथनं. उद्याच्या उद्या हे गाव सोडून त्यांनी तुला जायला सांगितले. तेव्हा विद्याधर म्हणतो की शिर्के, तुझ्या मालक साहेबांनी नुसतं पैसे दिलेत म्हणजे काय उपकार केलेत वय. तेव्हा शिर्के म्हणतो की कशाला उगाचच नाटकं करताय. तेव्हा तो गाडीच्या खाली उतरून सांगतो, खरं तर त्याची ती थेरच चालू असतात. आता दुखऱ्या पायाने एवढा मोठा प्रवास करायचा म्हटल्यानंतर जीवावरचं संकट आहे. सांग तुझ्या त्या मालक साहेबांनी तुमचा भाऊ नाही, तुमचा पाहुणा पायानं लंगडा झालाय म्हणून सांग. निघतो उद्याच्याला मी बरा झाल्यावर. विद्याधर त्याच्या ड्रायव्हरला सांगतो, गाडीत बसतो आणि दोघेही निघून जातात. पण आता शिर्केला थोडंसं टेन्शन येतं. हा विद्याधर म्हणजे मालक साहेबांना लागलेल्या फॅक्टरीचा ग्रहण आहे. आता ही 7:30 लवकरच त्यांच्या मागचे सुटायला पाहिजे. इकडे आबा इतके अस्वस्थ असतात. आरती येते आणि चौकशी करते की आबा कसला विचार करताय. आलं माझ्या लक्षात, कशाला उगाचच स्वतःला पोकरताय. तेव्हा आबा म्हणतात की कसं शांत राहू आरते, अगं जगात काय घडतंय बघतेस ना, काय करू मी या पोरीचं. तेव्हा आरती समजावते की आबा, अहो तुम्ही नका ना काळजी करू, आपण मालक साहेबांनी बोलूयात नाही या विषयावरती, ते नक्की काहीतरी मार्ग काढतील. पण तुम्ही नका असं विचार करत बसू. आबा म्हणतात की मन मात्र मानायला तयार नाही आहे ना पोरी. ठीक आहे, आता तू सांगतेस तर धरतो धीर. तेव्हा आरती विचारते की तुम्ही झोपाल का, थोडासा आराम तरी करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंदी नोकरीला जाणार नाही म्हणून आबा हट्ट धरून बसतात. नाही 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 नाही, आज तू या घराच्या बाहेर पाऊल बी टाकायचं नाही. अगं त्या सैतानाची नजर लागली आहे तुला. नाही नाही नाही, तू कसा आहे ना तो मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा आनंदी रडायला लागते. ती विचारते की आबा, आता सगळं काही झालं की माझ्या नोकरीवरतीच कशी येतात सगळे. तेव्हा आबा म्हणतात की पोरी, नशीब दर येळेला साथ देत नसतंय. तू काल सुखरूप वाचलीस पण परतचं कुणी बघितलंय. आबांच्या बोलण्यातही तथ्य असतं,
पण आनंदीला वाटतं की दरवेळेस आनंदीच का. आबांना पुढचा धोका दिसत असतो म्हणून ते सावध करतायत. पण आनंदी रडायला लागते. आबा, काल मला उशीर झाला मान्य आहे, पण दरवेळेस माझ्यासोबत असं होईलच असं नाही ना. नाही म्हणजे मी बी नोकरी वगैरे करून या घराला जरा हातभार लावायले, तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करते, मग तरी बी. तेव्हा आबा चिडतात. आरतीला चोरडतात की ते हातातलं काम ठेव आधी. आधी समजव या पोरीला काय ते आधी समजव. अगं पोरी, तुला कळत कसं नाही आहे, त्या विद्यार्थ्याची नजर आहे तुझ्यावरती. तेव्हा आनंदीच्या सगळं डोक्यावरूनच जातं. ती म्हणते की आबा, पण तुम्ही कशाला घाबरताय, मालक साहेब आहेत की आपल्यासोबत. आणि असं स्वतःला घरात कोंडून घेऊन राहणं म्हणजे हार पत्करल्यासारखं होतं आहे. मी जाणार नोकरीला. आनंदी हाताला भेटली तर आबासुद्धा तिच्यावरती खूप भडकतात. ती ठेव ठेव ती तुझी बॅग खाली ठेव आणि तू नोकरीला जाणार नाहीस, ठणकावून सांगतात ते. इतक्यात वैशू येते. ती प्रसाद घेऊन आलेली असते, पण तिथलं गंभीर वातावरण पाहून तिचा आवाज घशातच अडकतो. आबा तिला ओरडतात की ये ये आणि समजाव या पोरीला जरा. तेव्हा ती आबांपाशी थांबते, आनंदीला प्रसाद देते. हे बघा आनंदी, अगं आबा त्यांच्या अनुभवातून बोलायला लागले आहेत, ऐक की जरा त्यांचं. पण आनंदी विचारते की वैशूताई, जर माझ्यासारखंच परिस्थिती उद्या तुझ्यावरती आली तर तू बी अशी घरातच थांबून राहणार आहेस का. ती काही बोलणार इतक्यात सैतानच तिथे हजर होतो. हो, विद्याधरचे पावलं त्या घरात पडतात. तो मोठ्यानेच ओरडतो की नाही. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे लागतात. आनंदीचे धाबे दणाणतात. सर्वजण घाबरून गेलेले असतात तिथे त्याला असं अचानक आल्याचं पाहता. या पोरींच्या काळजात तर धडकी पडते. तो दिमागात आपल्या डोळ्यावरचा गॉगल बाजूला करतो. आता तो सैतान डायरेक्ट घरातच येतो. बाकीच्या सगळ्या जणी एकत्रित आबाच्या मागे दडून बसतात. आता हात जोडून तो आबांना रामराम घालतो आणि त्यानंतर आनंदीच्या थोडं जवळ जाऊन म्हणतो, आणि तुम्हासनी गुड मॉर्निंग. तेव्हा आनंदीच्या समोर नेमकी आरती येऊन उभी टाकते. तिच्या पाठीमागे आनंदी दडून बसते. आता त्याची कावेबाज नजर त्या सगळ्यांवरून फिरत असते, पण त्याची नजर आनंदीवरून मात्र हटत नाही. तो इतकं घाणेरड्या नजरेने बघत असतो ना. मुद्दामच हसत विचारतो की काय चुकीच्या वेळेला आलो की काय. नाही म्हणजे तुमच्या आनंदीचे आभार मानायला आलो होतो, त्यांनी आम्हाला एवढी मदत केली. पण मला नंतर कळलं की आनंदी आज घरातनं बाहेरच पडणार नाही आहेत. म्हटलं ठीक आहे, आपणच स्वतः जाऊन आभार मानून यावेत. आणि पुन्हा तो एकटक आनंदीकडे पाहत असतो. फक्त आनंदीचंच काय, वैशू, आरती, अर्चित तिघींचंही अंग अगदी थरथर कापायला लागतं. आबा त्याला दात ओठ खात विचारतात की काय काम आहे छोटे मालक. तेव्हा तो म्हणतो की चिडला बिडलाचं काय की. अहो, मी तर फक्त आभार मानायला आले होते तुमच्या आनंदीचे. अहो, काल गावात पाऊस पडला नाही का, आणि त्या तुडुंब चिखलात आमची गाडीच अडकली गो. मग तिथे तुमची आनंदी आली आणि तिच्या मऊ मऊ हातांनी तिने अलगोत अशी गाडी बाहेर काढली. आणि मग काय आबा, आपण तर फॅनच झालो की तुमच्या आनंदीचे. थोडासा पुढे येतो तो आणि आबांना मुद्दामच म्हणतो, लईच गोड मुलगी आहे बघा तुमची. नाही म्हणजे गुणी आणि गोड असं म्हणायचं होतं. आणि आबा, अहो तुम्ही तर आमच्या कंपनीचे जुनेच आणते माणूस, तुमचे तर आमच्यावरती लईच उपकार आहेत की हो. काय ते म्हणतात की नाही, जुनं ते सोनं. आणि सोनं म्हणताना त्याची नजर पुन्हा फिरते आनंदीकडे. हा इतका निर्लज्ज माणूस आहे. तोंड वर करून आबांना सांगतो की आता तुमच्या आनंदीने एवढी मदत केली आहे आमची, तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येणार होतो. पण म्हटलं आता विद्याधर निंबाळकर स्वतः चालत आनंदीच्या घरी जातोय तर दुसऱ्या गिफ्टची काय गरज आहे ना. काय आबा, अहो पाहुणा आलाय तुमच्या दारात, तुमच्या घरात, काही चहा पाण्याचं वगैरे विचारेल की नाही. तो स्टूलवर स्वतःच बसतो आणि सांगतो की आबा तुम्ही राहू द्या, काय तुमचं वय झालं आहे आता. आनंदी आणेल की आमच्यासाठी पाणी. होय आनंदी, जा आमच्यासाठी थंडगार पाणी घेऊन ये. आनंदीचा तर थरकाप उडतो खरा. आबा नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत होते
सावध करण्याचा प्रयत्न करत होते हे हिच्यानं आता डोक्यात शिरल. आता आबा त्याला पाणी द्यायला उठतात, पण तो त्यांच्यावरती भस्कन अंगावर येतो की आबा एकदा सांगितल्याला कळत नाही का, आनंदीच घेऊन येईल पाणी. आता तो हट्टाला पेटलाय म्हटल्यानंतर आबा आनंदीच्या हाताला हात लावतात, तिला खुणावतात. आनंदी अगदी जड पावलांनी जाते. त्याच्यासाठी जेव्हा ती पाणी ग्लासमध्ये ओतत असते ना, तर तिच्यावरती घाणेरडी नजर असते. एकटक तो तिच्याकडे बघतच असतो. त्यानंतर ती ग्लासात पाणी घेऊन येते आणि त्याच्यासमोर उभी असते. जेव्हा ते ग्लास पुढे करते ना, तर अचानक तो तिचा हात पकडतो. आनंदी ते ग्लास सोडणार, तो ग्लास तो धरतो. आनंदीला पाहून मुद्दामच म्हणतो की अरे तोच केला. तो जेव्हा पाणी पित असतो ना, त्याने आनंदीचा हात घट्ट पकडून धरलेला असतो. आरती, वैशू यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते, पण आनंदी त्याच्या हाताला इसका देऊन आपला हात काढून घेते. तिला एकदम कसं तरीच होतं. तो स्पर्श तिला इतका घाणेरडा वाटतो. ती आबांजवळ जाऊन थांबते. तोचपर्यंत हा नराधम आबा जाधवाच्या घरी पोहोचलाय. शिर्केकडून बातमी युगंधरला कळते आणि तो अगदी चावताळूनच उठतो. त्या नराधमाची इतकी हिंमत. शिर्के रक्ताचा नाता आहे म्हणून आजवर त्याला गप बसलो होतो मी, पण आता नाही. हा साप कसा ठेचायचा ते मला बी चांगलं कळतंय. तेव्हा शिर्के सांगतो की मालक साहेब, बातमी अजून संपलेली नाही आहे. तो विद्याधर आबा जाधवाच्या घरी गेलाय आनंदीला गाठायला. त्यावर युगंधर म्हणतो की शिर्के, त्याला वाटतं की तो लई मोठा शिकारी आहे, पण अजून वाघाची टरकाळी बाकी आहे. शिर्के विचारतो की मालक साहेब, नेमकं काय करायचा विचार आहे डोक्यात तुमच्या? तेव्हा युगंधर सांगतो की जा, आत्ताच्या आत्ता आबा जाधवांना माझ्या केबिनमध्ये हजर करा. तो हसत म्हणतो की पोहोचलं मालक साहेब, लागलीच घेऊन येतो. इकडे पाणी पिऊन झाल्यानंतर सैतान शेवटी घराला चोकणार. आनंदीवरती नजर टिकवत तो विचारतो की आनंदी, काही पण म्हणा, तुझ्या हातच्या पाण्याला काहीतरी वेगळीच चव आहे. आता परत परत इथे यायला लागतंय. तेव्हा त्यांचा पुन्हा थरका फुटतो. पुन्हा त्यांच्या काळजात धडकी भरते. म्हणजे रोज या नराधमाचा सामना करावा लागणार. आणि तो जेव्हा ग्लास पुढे करतो, यावेळी आनंदी नाही या, आबा तो ग्लास बाजूला ठेवतात. हात जोडून तो सांगतो की चला आबा, निघतो आता. आणि तो बळच त्यांचा आशीर्वादही घेतो. आबा देत नाहीत तरी. आणि तो त्याच्या घाणेरड्या पावलांनी आणि विचारांनी तसाच निघून जातो बाहेर. पण आबा आनंदीला आत्ता ओरड. थोड्या वेळाने शिर्के आबांना युगंधरच्या ऑफिसमध्ये घेऊन जातो. आबा घाबरतात आणि विचारतात की काय झालं मालक साहेब, लागलीच तुम्ही बोलावून घेतलं, काय चूक झाली का आमच्या हातनं? तेव्हा युगंधर त्यांना बसायला सांगतो. आबा जेव्हा खुर्चीत बसतात तेव्हा तो स्वतःहून माफी मागतो की आबा, चूक तुमची नाही, खरं तर चूक आमची झाली. माफी तर आम्ही मागायला पाहिजे. आबा विचारतात की मालक साहेब, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? ना म्हणजे आम्हासने काय उमगलं नाही हो. ते थोडेसे घाबरलेले दिसतात. तेव्हा शिर्के समजावतो की आबा, अहो अजिबात काळजी करू नका. मालक साहेबांनी आनंदीला त्यांच्या फॅक्टरीमध्ये कायमस्वरूपीची नोकरी द्यायचा विचार केला आहे. तुम्ही आनंदीला विचारून बघा की ती तयार आहे का तिथं नोकरी करायला. तेव्हा आबा भरून पावतात. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. ते म्हणतात की पोर लई खुश होईल बघा. पण ते मालक साहेब, तुम्ही मागाशी म्हणालात की चूक तुमची झाली, ते काय तेवढं उमगलं नाही बघा. तेव्हा युगंधर त्यांना सांगतो की आबा, अहो विद्याधरचे काळी नजर तुमच्या आनंदीवरती पडले हे कळलं आहे आम्हाला. आणि आनंदी जर का फॅक्टरीत राहिली तर मग ती तुमच्या आणि आरतीच्या नजरेसमोर राहील. उलट ही ते सुखरूप असेल. तो नराधम कधी घात करेल सांगता येणार नाही म्हणून म्हणतोय. शिवाय आनंदीच्या हुशारीचा आपल्या कंपनीला पण चांगलाच फायदा होईल. तेव्हा आबा उठतात, हात जोडून युगंधरचे आभार मानत असतात. त्याला इतकं लाजिरवाणी वाटतं ना. युगंधर सांगतो की काय करताय आबा, अहो हात खाली घ्या, हात खाली घ्या बरं. तेव्हा आबांच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. ते सांगतात की कसा हात खाली घेऊ मालक साहेब, तुम्ही तर आमच्यासाठी देवदूत बनून आलात. आधी आमचं डोक्यावरचं छप्पर वाचवलं, त्यानंतर आमचं सगळं कर्ज बी माफ केलं
आणि या गरिबाची लेक म्हणजे सुखरूप राहावी म्हणून तुम्ही कामाला बी लावलत. मालक साहेब, तुमचे लई उपकार झाले. आबांचा तो शब्द ऐकून युगंधर म्हणतो की उपकार कसले, उलट मीच परतफेड करतोय असं समजा, कारण तुमच्या पोरीच्या हुशारीमुळे इतकी मोठी डील मला मिळाली. तेव्हा आबाचं मन इतकं भरून येतं. ते म्हणतात की पोर माझी लई खुश होईल. मी आता लागलीच जातो आणि तिला सांगतो सगळं. आबांना खुश पाहून इकडे युगंधरला सुद्धा बरं वाटतं. आबा निघून गेल्यानंतर युगंधर म्हणतो की आता बघतोच तो विद्याधर नावाचा साप बिळातनं बाहेर कधी निघतोय ते. प्रेक्षकांनो, भाग संपतो येथेच. पुढील भागात आपण बघूयात की आनंदी कामाला सुद्धा लागते फॅक्टरीत. ती सांगत असते की मालक साहेबांच्या डिझाईन दर्जेदारच असतात. विद्याधरच तिथे टपकतो आणि तो आनंदीला स्पर्श करणार इतक्यात तेच हात युगंधर मोडून त्याच्याच गळ्यात घालतो. असा काही कुत्र्यासारखा सगळ्यांसमोर मारतो ना त्याला, त्याचा पायही तोडतो आणि फरफटत नाही होऊन फॅक्टरीच्या बाहेर फेकतो. मनात राग ठेवून हा विद्याधर नावाचा साप घात करेलच, पण त्यावेळी युगंधर आनंदीची साथ कशी देतोय ते येणाऱ्या भागातच आपल्याला कळेल.